अभंग म्हणा किंवा ऐसे ऐसी नाही भेटत तिथे साधं वाटांची. आता प्रकृती पुरुषाचा विवेक सांगतात ना, तेव्हा पुरुष कसा आहे, अकर्ता भोगता. आणि आता ही प्रकृती कशी आहे आणि कशी कशी आता पुरुषाला नाचवते आणि काय काय विकार करून दाखवते. आता याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. एखाद्या बाईच्या ठिकाणी थोडंसं रूप असलं, गुण असलं, तर ती सिनेमा ॲक्टरची बाई मोठ्या मोठ्यानं पालथी पाडते. काही नसते बघा, नुसता अभिनय असतो काय असतो. एका बाईचे तुम्हाला जर सिनेमामध्ये काम करण्याकरता बोलवायचं असेल 5-5 लाख रुपये दिले. असं आम्ही एका ठिकाणी गेलो होतो बघा, श्रीमंत माणूस आहे, तो एक्स्ट्रा ते वाजवायचं बोलावला होता. एक नक्कलकार बोलावला होता. त्याने 5 मिनटं फक्त नक्कल केली. 2-4 पक्षाचे आवाज काढून दाखवले. मुंबईवरून बोलावला होता म्हणून. आता देणगी विमानाचं पुन्हा भाडं बिडं दिलं. आम्ही आपण बोलावलं होतं म्हणून बसलो होतो. त्याच्यात एक सिनेमा नटी बोलावली होती. त्या मुलाचा वाढदिवस होता फक्त. काय होता, आता सिनेमा नटी सिनेमा नटी आपल्या स्टेजवरती आपली बसली आणि पुढे स्टेजवर काही नाही 2-3 फेऱ्या मारल्या किती. तेवढंच काम केलं बघा. तरी त्याचं विमानाचं भाडं पुन्हा कशाचं, आणि तिची काही देणगी बिलागिरी असं ते. मी कशाकरता म्हटलं, काही नाही, त्या बाईने फक्त काय मारल्या. त्याला म्हटलं, बाई कशाकरता बोलावली होती, इतराला तुम्ही 5 पैसे दक्षिणा देईना, हाडाचा चिकट इतका पैसा खर्च केला. म्हणजे बाईशिवाय लोक, भरपूर लोक येऊ शकत. असे अलीकडच्या कालामध्ये काय एका ठिकाणी आम्ही असं ऐकलं होतं, एक नटी होती आणि ती कोणातरी शहरात जाणार होती. आदल्या स्टेशनवर इतकी गर्दी झाली का, इतकी गर्दी झाली, बाईने सांगितलं इथूनच तुम्हाला नमस्कार करते आपली, माझी देणगी देऊन टाका, काय करा. म्हणजे चेंगरी होईल. तिला आदल्या स्टेशनवर उतरून घेतले आणि आपले बसले इथं डोळे भरून घ्या, बाईनं तुझे काय आले का. हे बरा वारकरी शिक्षण संस्था आहे म्हणून माणुसकी तरी आहे, काय धर्म तरी जगतो बघा. शालेय शिक्षणामध्ये काय झालेलं आता सगळ्याचे प्रकार आहे बघा. असं आहे. आता एक असं ऐकून कीर्तनात नाही सांगायचं, हे बघा, विधीने लग्न कमी लागते, रजिस्टर लग्न ह्याची परिस्थिती आहे. किती वाईट प्रकार आहे. ते सांगायचे, मुंबईला फिरतात ना चौपाटीवरचे, बरं मोकळं फिरायला काय हरकत आहे. तर एक बाजा काय धरून चालतात. ही त्याचा हात धरते, तो तिचा हात धरतो. त्याला विचारलं इतकं जोरात धरण्याचं कारण काय, घ्या म्हणलं पळून गेले. काल आहे तसं. एक भारतीय संस्कृतीचा लोप होत चालला आहे. काय चाललेलं आहे, आणि स्वैराचरण, कोणचं आचरण, मनाला येईल तसं काय करायचं. हे आजकाल 4 वाक्य मत म्हणतात. कोणतं मत, ईश्वर वेद्येत काय काय मोठ्या
याला सुद्धा किंमत द्यायची. मग ते तिचंच वर्णन चाललेलं आहे. म्हणून ते तिच्या ठिकाणी थोडे गुण असले म्हणजे ते पुरुषाला आणखी कशी रंगवते सांग. ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर चित्र रंगवलेलं आहे का, 88 नाही का. हे प्रत्यक्षाने नित्य नवी रूपागुणाची जागवी जडातही माधवी येता माल. ही म्हातारी कधी होतच नाही आहे का. बाकीच्या 3 प्रकार आहेत. एक बालपण, तरुणपणाने, आणि कधी आहे तरुणचे. कधी विषाचा विट आलाय का माणसाला, मराला टेकला तरी सुद्धा बोलत नाही, देवाचं नाव घेत नाही. आणि त्याला विचारलं मला चहा घेणार का, उठूनच बसतो. विषयाचा कधी वीट येऊ देत, हे तिचं काम आहे बा. शरीर म्हातारं होते पण विषय गुणाची जागवी जडाचे माधवी येता माझ. हिरा असतो का नाही, हिरकणी, हिरा मोल पावे खरा करणीचा वय चोरा. किती जरी घन मारले तरी तो ऐरणीमध्ये शिरत असतो पण फुटत नाही. आता ऐरणीमध्ये शिरलेला हिरा कसा काढायचा, तो काही सांडसने काढता येतो का. बरं काय ते लोखंड असते फोडता येते का. मग त्याला काढायचं असं दुसरा कोणताही उपाय नाही, एकच उपाय आहे. कोणता. मग हे हिरकणी असते ना, अरे मध्ये हिरा आणायचा. काय आणायचा, नाही हिरकणी आणायची. काय आणाय, आणि ती हिरकणीशी दुरुंदरी दाखवली, चिटून करून कारण त्याची ती मिसेस आहे. प्रकार आहे विचित्र. कसं आहे आहे किंवा ऑर्डर आहे तुम्हाला सांगा. जोडपं असते का नाही, मग दोघे सुशिक्षित असतात. काय असतात, काही फारसं सांगावं लागतं का. ही मोटारसायकल चालवते, ती मोटारसायकल चालवते, ही गाडी चालवते, ही गाडी चालवते. इतकी त्यांच्यामध्ये आणखी शहाणपणा असतं. मग ते काय नसते, याला कुठेतरी तिला कुठेतरी माहेरी जायचं आहे, कुठे सासरी होऊन कुठे जायचं आहे. पोहोचवण्याकरता ती सांगते तुम्ही काही काळजी करू नका, मला सगळं समजते, मी तिकीट काढते, गाडीत बसते, जाते, तुम्ही विनाकारण येऊ नका. तरी सुद्धा ती नाही म्हणते, तरी स्टँडवर गेल्याशिवाय राहत नाही. गाडी लेट असते, काय ते मला कशाला बसायचं, आता जागे घरी. तरी बसल्याशिवाय. बरं गाडी आली, गाडीत बसते, आणखी ती सांगते आता तरी काय करा. माझा आता असं का गाडी कोटपर्यंत गेली पाहत होतो. हे आकर्षण आहे का. म्हणून धनापेक्षाही सुद्धा हे आकर्षण विचित्र आहे. धनाचंही आकर्षण आहे पण कमी पडतं. काय पडतं, पण हे आकर्षण इतकं जबरदस्त आहे. मोठ्या मोठ्याला काय केलेलं आहे, भरवलेलं आहे. असं आहे. हे विजाती आहेत आणि विवाह होतात. कोणते विजाती दृष्टांत. त्यातून याची गोष्ट सांगणार संभाजी महाराजांची. संभाजी महाराजाला छळ केला आणि त्यांचा म्हणलं हो मुसलमान नाही तर मग काय करतो. म्हणजे खूपच छळ केला, न सांगण्यासारखं आहे. मध्ये औरंगजेब बादशाहाने सांगितलं लढलं, तू जर मुसलमान झाला, आमचा धर्म स्वीकारला तर आमची मुलगी देऊ तुला. काय देऊ, मग तू काय कर, आमचा धर्म काय कर. तरी सुद्धा शिवाय संभाजी महाराजांनी बरं का मरण पत्करलं, पण विजातीयता स्वीकारली. आता इतिहास आहे बघा.
भारताचं काय कारण मुलगा कोणाचा आहे? छत्रपती. आता नाव पडलेलं आहे संभाजीनगर. औरंगजेब काय केलं? बाजूला काढून टाकलं. त्याचं नाव काय ठेवलं? कसं आहे कशाला आपलं दृष्टांत संपलं. तेव्हा हे इतकीचं वर्णन झालेलं आहे म्हणून सांगितलं आहे का नाही. मामे प्रसिद्धे स्नेह स्निग्धे इंद्रिय प्रबुद्धे चिने. आपल्याजवळ असलेली सामग्री असते तेव्हा ही कार्यकारी कोणामुळे होत असते? तिच्यामुळे होत असते. मन हे नपुंसक भोगणे तिन्ही लोक ऐसे अलौकिक करण्याचे. मन आहे ना तेव्हा कोणत्या लिंगात आहे? नपुंसक लिंगात. असंही असताना भोगाकरता प्रवृत्त होत असतो. ऐसे अलौकिक करण्याचे. लौकिक नाही कोणते अलौकिक म्हणजे बरं काही विशेष असला तर त्याला काय म्हणतात मग? अलौकिक म्हणतात. काहीतरी काय पाहिजे ऐकाय अलौकिक करणे याचे. भ्रमाचे महादेव व्याप्तीचे रूप विकारमपी या केले. केवळ आणखी भ्रम आहे काय? भ्रमसंस्थेनं नसून प्रतीला येऊन माणसाला संकटात पडतो त्याला भ्रम म्हणायचा. व्याप्तीचे महारूप जी व्याप्ती आहे ना परमात्मा स्वरूपाची त्या व्याप्तीला कोण कारण आहे? हीच आहे. पण विकार या केले. जेवढे म्हणून विकार दिसून येत असतात सर्व विकाराची जननी कोण आहे? हीच आहे. कामाची मांडवी मोहवनेची माधवी हे सगळे विकार आसुरी संपत्तीतले म्हणजे एक एकाहूनही बळी. राक्षसाच्या नागरीमध्ये इकडे वारकरी भेटत असते. सगळे काय एक एकाहूनही बळी. कामाची मांडवी मोहवनेची माधवी म्हणलं हे कोणतं वसंत कोणते ऋतू आहे? वसंत ऋतू. पण वन कोणतं आहे? मोह आहे ना. प्रसिद्धची दैवी नामे हिला दैवी प्रकृती असं म्हणतात. दैवेशा गुणमयी मम माया मामे वये प्रपद्यन्ते मायामे. हे प्रसिद्धची दैवी हिचं नाव काय आहे? माया हे नाम. मा म्हणजे नाही, या म्हणजे जी नसून माणसाला बोलवते तिला काय म्हणायचं? माया असं म्हणा. वाङ्मयाची वाडी साकारपणाची जोडी प्रपंचाची दाढी अभंग आहे. वाङ्मयाची वाडी साकारपणाची जोडी. जेवढा म्हणून आकार दिसून येतो परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी त्या आकाराला कोण कारणीभूत आहे? ब्रह्म आहे निर्गुण. आणि काय आहे? जगता म्हटला जेवढा दिसून येतं आपल्याला हे सगळं करणं आकार वगैरे आधी कोणाचं आहे? सगळं आणखी हिचंच आहे. प्रपंचाची धाडी अभंग आहे. हा जो प्रपंच दिसतो पाचाचा व्यस्त नाही का? आप तेज मृत्यू आकाश याला प्रपंच असं म्हणत असतात ना. त्या प्रपंचाचा कधी वियोग होऊ देत नाही, खंड पडू देत नाही. धारा जशीच्या तशीच आहे. ये थोडी झाली या विद्या ये ज्या केली या इच्छा ज्ञान क्रिया परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी काही नाही. विद्या म्हणजे ज्ञान. त्याचप्रमाणे इच्छा ज्ञान क्रिया व्याली असंग स्वरूप असलेल्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जे जे आपल्याला काही दिसते ते कोणी दाखवलेलं आहे? साधी जीवाची माया. स्वप्नामध्ये काय काय दाखवेल काही नाही का? आजोबाई दाखवते, पंजोबाई दाखवते, खापर पंजोबाई दाखवते, नातू दाखवते. आणि किती एका क्षणात स्वप्न किती पडत असतं. एक क्षणसुद्धा लागत नाही. एका केसाच्या आग्रावर पडतं इतकं त्याचं स्थान असतं.
पण ज्यावेळेला दाखवल्या जात असे त्यावेळेला वाटते की नाही का भ्रम म्हणून कळून येत असते का स्वप्नात आहे तोपर्यंत जागृतीसारखंच वाटते. आहे का आपल्याला वाटत स्वप्न लटकं किंवा कळून येतो ज्यावेळेला जागा झाला म्हणजे स्वप्न ब्रह्मवेद त्याला कळतं. नादाची टाकसाळ चमत्काराच्या वेळावर किंबहुना सगळं खेळायचा. नादाची टाक बसाळ पैसा नोट वगैरे निघतात ना छापून निघत. आता गेला तो काल. पूर्वीच्या काळामध्ये सगळं सोन्याचा नाणं होतं. पुढे सोनाही गेला. पुढे चांदीचा रुपया होता. मोहरा गेल्या. मग कोणाला ते राणीचे आम्ही लहान असताना रुपया असा उघडाचा की छान करून वाजायचा. पुढे चांदीचा गेला. पुढे तांब्याचा आला. कशाचा पुढे गिल्टाचा आला. आणि ते गेलं आता कागदावर आलं सगळं. कशावर आलं आता सगळी श्रीमंती कशावर आहे कागदावर. तरी 2000ची नोट बंद करून टाकली. शिक्का आला त्याचा अर्थ किंबहुना सगळं. आणि खेळ यायचा. हा जो सगळा खेळ दिसत असतो परब्रह्म स्वरूपाचा नसून आणि मायेचा सगळा बाजार आहे. जे उत्पत्ती प्रलय होत याचे सायं प्राप्त. उत्पत्ती परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी उत्पत्ती नाही, त्याचप्रमाणे प्रलय नाही, याचे सायं प्राप्त नाही का. आता हल्ली आता दुपारचा काल आहे, पण आणखी 6च्या पुढचा काल म्हणजे त्याला सायंकाळ नाही का. म्हणून प्रातःकाल, माध्यान्ह काल आणि तिन्ही काल कोण दाखवते? माया दाखवते. हे असो असं वर्णन करून सांगतात. अद्भुत मोहन आहे नाही का. जीवाला कोणत्याही प्रकारे त्याचा विचार करता येत त्याला अद्भुत असं म्हणत असतात. अद्वयाचे दुसरे निसंगाचे सोयरे. अद्वय नाम परमात्मा. मग द्वैत कुठून आलं असं निसंग पुरुषाच्या ठिकाणी तर म्हणलं हे द्वैताला कारणीभूत कोण आहे? माया. परमात्मा संग अद्वैत स्वरूप आहे. काय म्हणजे दाखवते काय? एखादा सिनेमाचा पडदा असतो, काय असतो, आहे का तुझे काही चित्र आहे म्हणजे फिल्ममध्ये असलेले हे सगळं आपल्याला दिसून येतं. निराळे घरे बांधत एकदा जोपर्यंत आहे ना याच्याशी संबंध येत नाही तोपर्यंत 4 भाऊ 5 भाऊ आई वडिलासहित एका कुटुंबात बांधतात. किती आणि एकदा चतुर्भुज झाला म्हणजे सांगते तुम्हाला वेगळे वेगळे निघून वेगळं व्हायला कारण कोण आहे? का म्हणलं तुम्ही तर राम लक्ष्मणासारखे 2 भाऊ बघत होते, आता भानगडी व्हायला लागला. काय भानगड आहे ते म्हणलं. लहान मुलाचं लग्न झालं तेव्हापासून ती म्हणते धीर नकोच बरं का. काय करा इच्छा मताच्या गावी लागली वनात उठावी आणि इंद्रिय राठावी. निसंगाचे सोयरे येथुळ्यावरी सौभाग्य व्याप्तीची थोरी म्हणून तयावरी अनवरा. येथुळ्यावरी हे सर्व दाखवणारी माया ही बाई बरं का सौभाग्य व्याप्तीची थोरी. याच्यामुळे कोणी सौभाग्य म्हणत असतात. आहे ना बाई कुंकू कोटपर्यंत लावते. एकदा संपलं की कुंकू तिला सौभाग्य म्हणतात. काय म्हणतात बायाचा एक विधी असतो. ही बाई तिला कुंकू लावते, ती बाई कुंकू लावते नाही का. आपल्यामध्ये नाही का आपण बुक्का असतो ना आपण बुक्का लावत होते, कुंकू लावत होते. म्हणून या नावावर ते यावरी विठळ आहे. म्हणून परब्रह्माला व्यापक असलेल्या परब्रह्माला आपल्या याच्यामध्ये आणण्याकरता कोण जर कारणीभूत असेल तरी माया आहे.
तयाच्या तोटा निपटून काहीच नाही की तया आगवी आत्मनीची होय. परब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी एकमेव अद्वितीय ब्रह्म असंगत स्वरूपाचा तिथे काय नाही, नाही रूप वर्ण काहीच येत नाही. आणि तया आगवी आपणची होय. त्याचा सर्व कोण बनते? हीच बनते. त्या स्वयंभूची संबुधी अमृताची मूर्ती आपण गोष्टीची ठाव द्या. स्वयंभाची परमात्मा स्वरूप एक आहे का? कुठं उत्पन्न झालेला आहे का परमात्मा? त्याचा कधी नाश होत असतो का? त्याला स्वयंभू म्हणतात. हे 12 ज्योतिर्लिंग सुद्धा स्वयंभू आहे का? नाही घडविला नाही. पंढरपूरचा परमात्मा सुद्धा कसा आहे? स्वयंभू परमात्मा आहे. अमृताची मूर्ती नाही का? अमृत असलेला परमात्मा मूर्त होण्याला कारण मायेचा विग्रह आहे. आपण होय स्थिती ठाव द्या. म्हणून जे काही स्थिती दिसत असेल, उत्पत्ती स्थिती आणि या तिला कारण हीच आहे. ठाव द्या. अनार्थाची आरती पूर्णार्थाची वृत्ती त्या कुळाची गती जाती. अनार्थाची आरती त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अर्थपणा नाही. तरी सुद्धा आणखी असलेला दुष्काळ ती दाखवत असते. त्या पूर्णात्माची तृप्ती पूर्ण असल्यानंतर, पूर्ण म्हणजे का जिथं सगळ्या वासना जेवण कुठपर्यंत जोपर्यंत पूर्णता प्राप्त होत नाही तोपर्यंत जेवणाची क्रिया असते. पूर्ण म्हणजे आता ज्याच्या पलीकडे दुसरं काही राहिलेलं त्याला पूर्ण असं म्हणत असतात. समुद्र कसा आहे? पूर्ण आहे. असा परमात्मा सुद्धा किम स्वरूप आहे? सकट सजातीय वेद देश काल परिच्छेद शून्य सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप असा परमात्मा तृप्त आहे. तरी त्याची काय होते? तृप्ती होते नाही का? त्यालाही सुद्धा कोणती आकांक्षा एकोहम पूर्ण असून सुद्धा त्याच्या ठिकाणी संकल्प काय होतो? आणि आपण स्थिती ठाव. जो परमात्म्याचं जे अस्तित्व आपल्याला दिसून येतं ते कोणाच्यामुळे दिसून येतं? हिच्याचमुळे. त्याची स्थिती दिसून येते आहे ना. अनार्थाची आरती त्या पूर्णात्माची वृत्ती आणि त्या आकुळाची जाती गोतवे परमात्मा स्वरूपाच्या नाही रूप वर्ण गुण देते. नास्ति देशा व्यक्ती रूप विद्या खोल धन क्रियादी त्या नारद भक्ती सूत्रामध्ये आणि सांगितलेलं आहे. बरं का? अकुळाचे वाण आहे का? त्याला काही कोळ आहे का? काही आहे का? त्याला काही सुद्धा नाही. त्यावेळी सर्व आणखी सगुण रूपामध्ये आपल्याला दिसतं. आणि त्याची जाती गोत वगैरे जेवढा म्हणून आणखी व्यापार दिसत असतो तो सर्वच्या सर्व व्यापार परमात्मा स्वरूपाचा नसून कोणाचा आहे? मायेचा आहे. अचर्चाचे चिन्ह व्यापाराचे मान आणि अमनस्काचे मनबुद्धी होय. हा जो इंद्रिय सर्व निर्ग आहे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काही सांगून आपल्याला व्याख्यान करता येते का? व्यापाराचे मान तिथं परमात्मा तुमच्या विचारसागरामध्ये आहे ना, जो आनंद सत्य प्रकाश विभू बुद्धी झाली ना हा पार त्याचा पार लागू शकत नाही. अमनस्काचे मन बुद्धीची बुद्धी आहे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मन आहे का? रजोगुणाचं बनलेलं मन आहे. सत्वगुणाची कोण आहे? तिथे गुणाचा संबंध आहे नाही का? रजोगुणाचं मन आहे ना. 13व्या अध्यायामध्ये आम्ही त्याचा विचार केलेला आहे नाही का? बुद्धी म्हणजे काय? मन म्हणजे काय? निराकाराचा आकार, निर्व्यापाराचा व्यापार. निराकार म्हणजे कोणत्याही प्रकारे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आकार नाही, कोणताही व्यापार नाही. तेव्हा त्याचा आकार आणि व्यापार हीच म्हणते. निरहंकाराचा अहंकार होऊन टाके ना. तिथे कोणत्याही प्रकारे आकार नाही, व्यापार नाही, अहंकार नाही. हे कोणामुळे दिसून येतं? मायेमुळे. त्या नामाचे नाम, त्या जन्माचे जन्म आहे का? परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काही नाही ना रूप गुण वगैरे आहे का? त्याच्या ठिकाणी जन्म आहे का?
आपण होय कर्मक्रिया म्हणजे दिसून येत असते कोणाच्यामुळे. अजस्वरूप परमात्मा आहे. गीतेमध्ये आहे ना, अजोपी संज्ञात्मा भूतानां प्रकृती स्वामविष्ट आहे. आणि आपण होय कर्मक्रिया त्याची कोणतीही क्रिया परमात्मा स्वरूप आहे. व्यापकामध्ये क्रिया नसते. आकाश आहे ना, आकाश कुठं क्रिया होत असते का? इथलं आकाश तिथे जात नाही, तिथलं आकाश, मग त्याला व्यापक म्हणतात. क्रिया होत असेल तर व्यापक म्हणता येत. क्रिया निर्गुणाचे गुण, आचरणाचे चरण, अश्रवणाचे श्रवण, हे सगळे ज्ञानाग्रहाचे कर्मेंद्रिय आहे. कर्मेंद्रियाचा त्याच्या ठिकाणी काही संबंध आहे. म्हणजे कर्मेंद्रिय दिसून येतात. हे जर कोणाचं कार्य असेल, मायेचं कार्य. म्हणून परमात्मा कसा आहे? निर्गुण स्वरूपाचा आहे. तिचं कोणतेही सावय नाही, अवयव नाही. त्याचप्रमाणे ज्ञानेंद्रिय नाही. हे सगळं मायेचं काय आहे? जगताची उत्पत्ती करते वेळी विचारसागराचा 5वा तरंग आहे बघा, नाही का? म्हणजे जे गुण दिसत असतात ते त्या भूताचे असतात. शब्द नावाचा गुण आकाशाचा असतो, स्पर्श नावाचा गुण वायूचा असतो. म्हणून वायूला उत्पन्न करणे आणि त्याच्या ठिकाणी गुणाचं उत्पन्न करणे, तेव्हा हे सर्व कोणाचं कार्य आहे? माय. किंबहुना सर्व भावातीताचे भाव, निरवयवाचे अवयव, किंबहुना सर्व पुरुषाचे निर्वयव स्वरूप असा आहे ना. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अवयवच नाही, म्हणून त्याला सावयव म्हणता येत. सावयाच्या सापेक्ष निरवयव सुद्धा काही करता येत नाही. मग त्याचा किंबहुना होय सर्व पुरुषाचे. सर्व आणखी ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काही नसताना देखील हा सगळा परिवार दिसतो. हा परिवार कोणाचा आहे? किंबहुना सर्व पुरुषाचे. ऐसेनी प्रकृती अपुर्या सर्वव्याप्ती अविकारात विकृती माझी केली. अशा प्रकारे ही प्रकृती सर्व व्यापक परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सगळे विकार दाखवण्याचं कार्य कोणाचं असेल, माझी ही प्रकृती सर्व विकार आपल्याला दाखवते. ते तर पुरुत्व वैसे प्रकृती दसे चंद्रमा असे हर. त्याचा परिणाम असा होतो, मायेचा बाजार दिसत असल्यामुळे परमात्म्याला लोप पावण्याचं कार्य याच्याद्वारा होते. असून परमात्मा आमच्या आणि त्याचा साक्षात्कार होत नसे. अंधार असला म्हणजे असलेला पदार्थ आपल्याला ज्ञात होत. म्हणून कशाप्रमाणे एक दृष्टांत देऊन सांगतात, पुरुषत्व जे असे ते प्रकृतीत असे. या प्रकृतीत आला असल्यामुळे आपल्याला असूनही परमात्मा दर्शन होऊ शकत नाही. चंद्रमा असे वरपला होय, नाही का? इतर दिवशी चंद्रमा दिसत असतं, अमावस्येच्या दिवशी चंद्रमा नाही का दृश्य होत नाही. कोणामुळे? अंधारा. अवश्य हारपला होय, विदळ बहु चोखा मानली आवाला एका. कसं होय पंचे का जयप्री शुद्ध स्वन आहे. मिळाली आवाला एका. त्याच्यामध्ये आयुष्य हिनकत सोनं काय झालं? धातू मिळाला. मग कसं होय पंचिका जयापरी. मग 16 नंबरी जे पण आहे ते 15 भावाला काय होतं? हिनकच मिळालं. त्याच्यामध्ये दुधात पाणी मिळालं म्हणजे लगेच आतापर्यंत किती 15 रुपये लिटर, आणि पुढे पाणी टाळून वाढत 10 रुपये लिटर. वाला आहे का? कसं होय पंचिका जयापरी का साधूचे गोंधळी संचरोनी सोय मिळी आणि सुधीनाच्या आबळी दुर्जन. साधूचे गोंधळी, नाही का? चांगला पुरुष आहे, सर्व काही आहे, पण फिरायला मात्र मसनाकडे गेला होता, कोणाकडे? मग तिथे अतृप्त असतात नाही, आत्मघात करून जे काय होतात ना, ते सगळे त्यांची भूताची योनी असते. कोणती? भागवतामध्ये आहे ना, तिथूनच सुरुवात आहे. गोकर्ण होता आणि त्याचा भाऊ कोण?
आणि त्या विचित्र होता, तो भूतून आला बघा. आणि मला त्याचा माझा उद्धार कर, माझा उद्धार कर, कंठ मी दुःख फार आहे. मग त्याने भावाने त्याला भागवत सांगितलं काय. आणि मग त्याचं एक 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 हे झाला की त्याचा हे व्हायचा. म्हणजे धुंदुली नाव होतं त्याचं. धुंदुकारी. आणि याचं नाव काय होतं? नाही, त्याच्या भावाचं नाव धुंदुकारीच होतं. नावातही सुद्धा गोडवा नाही. धुंदुकारी म्हणण्यापेक्षा तुतुकारी विचित्रपणा सगळा. गोकर्ण महाबळेश्वर आहे. हे गोकर्ण फुलाचं सुद्धा नाव काय, गोकर्ण. सुदिनाच्या आभाळी दुर्दिन केले. एखाद्या वेळेला असं होत असतं 2-2 दिवसपर्यंत आभाळामुळे सूर्याची किरणं पडत नाही. त्याला सुदिन आहे, पण आभाळामुळे का झाला दुर्दिन. पाय पशुच्या पोटी का वन्य जायचा काष्टी, गोंडोनी घातला पटी. पाय पशुच्या पोटी. गाईच्या सर्व शरीरामध्ये कोण आहे? दूध आहे, पण दिसतं का आपल्याला? का वन्य जायचा काष्टी, काष्टामध्ये सुद्धा काय आहे, पण दिसतो का? आणि गुंडोनी घेतला पटी रत्नाची. रत्न आहे पण कपडामध्ये बांधलेलं आहे, मग तेच पडते का त्याचं? राजा पराधीन झाला. राजा आहे पण दुसऱ्याच्या ताब्यात गेला. की सिंह रोगी रुंदला. कोण आहे? सिंह रोगी रुंद. त्याला काय झालेलं आहे? मग त्याचं शौर्य दिसून येतं का? पैसा प्रकृती, पुरुष प्रकृती आला स्वतः. त्यामुळे त्या अधीन झाल्या असल्यामुळे कोणाच्या अधीन? प्रकृतीच्या. त्याचा तेज काय झालं? संपला. जागत राहणारा सहसा निद्रा पडून जायचा. स्वप्नीची वर्षा वश केली. आपण जागे असो आणि एकदा झोप आली म्हणजे निद्रा पाडून जायचा. स्वप्नीची असो साहेब. कारण असं एकदा झोप लागल्याशिवाय स्वप्न पडू शकत नाही. मग जागा असलेला मनुष्य पुन्हा कोणत्या अवस्थेत जातो? स्वप्नामध्ये आहे ना. स्वप्नीची आशोषा वशुकीची. तसे प्रकृती झाले पणे पुरुषा गुणभोग नाही. उदासन दुर्गुणी आवडे जेवी. त्याप्रमाणे प्रकृतीच्या अधीन झालेल्यामुळे हा पुरुष उदासन दुर्गुणी अनाथपुढे जेवी. उदासन गुण म्हणजे ऐकायला काही मनासारखं झालं नाही, मग काही बोलता येत नाही, काही सांगता येत नाही. मग एखादा मनुष्य उदास होऊन बसलेला असतो, त्याला उदास अवस्था. बघता ऐसे झाला का? लोक म्हणतात ना का तुम्ही उदास होऊन बसलेले आहे, काही अडचण आहे का? काय काय सांगता येत नाही, दाखवता येत त्याच्या चेहऱ्यावरूनच समजावतं. प्रकृती झाले पुढे पुरुषा गुणभोगणे उदासच नाही. अंतर्गुणे नाथपुढे उदास अवस्था. उदास म्हणजे जी वस्तू आपली नव्हे पण आपल्या जवळ आहे. आपली नाही पण काय आहे? आपल्या जवळ आहे. त्या वस्तूच्या विषयी आपण काय असतो? पोस्टमन आपल्याला पैसा आणून देतो, पण पोस्टमन पैशाविषयी कसा असतो? आणून देतो पण आहे त्या गुराक असतो. तो गाईचा अर्थ गाईविषयी कसा असतो? तो उदास असतो. आहे वस्तू असून शरीराच्या विषयी तरी काय आहे? आपला एक असेल पण आपण तादात्म्य करून बसलेला. आणि शहाणे जे माणसं असतं फक्त ऐसे जाणार, कारण त्यांना माहिती आहे आपलं नव्हे. आज ना उद्या परवा ज्याचं त्याला काय करावं लागेल निवडा. मग त्याने हे नेण्यापेक्षा आपणच नेऊन टाकलेलं
बस काय शरीर ज्याचे त्याची समर्पिले. तर बघा आम्ही म्हटलं त्याचा मोह काय केला, नाही तर तुमचं आमचं चालत असतं, वाचवा वाचवा आता कधी घरच्यावरती लोकांवरती रागवत होतो. एवढी संपत्ती कमावची की पैसा कमावला, डॉक्टरला सुद्धा आढळत नाही. ही आपली स्थिती असते बघा. आणि महात्म्याची स्थिती कशी असते ते शरीर ज्याची त्याची दृष्टांत आलेला आहे. म्हणून आपण या ठिकाणी की हे सांगितलं काय अजानित्य होय अंगी जन्म मृत्यूचे आहे वाजती जवळ आहे गुणसंगात आहे. अजानित्य होय परमात्मा स्वरूप कसं आहे, अजा स्वरूप आहे, नित्य स्वरूप. त्याला काय जन्म आहे का? त्याला नित्य स्वरूपाचा काहीतरी नाश आहे का? आणि अंगी जन्म मृत्यूचे काय वाजते जवळ आहे गुणसंगात आहे. वाजतेला दृष्टांत म्हणजे जन्म मृत्यू कोणामुळे आपल्याला या गुणाचा संबंध आहे. गुणामुळे काय सत्व रजतम 3 गुणाच्या 14व्या अध्यायामध्ये गुणाचं प्रकरण सांगितलं. ऊर्ध्वं गच्छति सत्त्वस्थं मध्ये तिष्ठति जगन्य गुणवृत्तीचा गच्छति. हे जे आपल्याला अंडाच्या जाराच्या स्वेदाच्या ह्याच्या ज्या शाखा आहे ह्या कोणामुळे आलेल्या आहे. 15व्या अध्यायामध्ये शाखाचं काय केलं आहे. ऊर्ध्व मूलमदाच्या अधश्चोर्ध्वं प्रसुताच तशी शाखा. एक दृष्टांत देऊन सांगितलेलं. ऐसैने पंडू सुद्धा तातले लोकपटीचा बन्यशी जगाचा बोलत या. एखादं लोखंड असतं आणि अग्नीमध्ये तापवलं त्याला आकार द्यायचा असो, वरून लोहार मनुष्य काय मारतो, घन मारतो. आणि आपल्याला असं वाटतं अग्नीला लागते, कशाला लागते. अग्नी जसाच आहे मग आकार कोणाला लोखंडाला प्राप्त होता. आदळली या उदकम प्रतिमा होय अनेक म्हणजे नानात म्हणणे ती लोक चंद्रजवी. आदळली या उदक प्रतिमा होय अनेक. नाही का एक पाणी असतं, वारा आला म्हणजे त्याच्या लहरी काय होतात, लाटा काय होतात, वाढत असतात. नानात म्हणते लोक चंद्रजेवी. आणि त्या प्रत्येक लाटेमध्ये एक एक चंद्र दिसतो. काय दिसतो? आकाशातलं चंद्र आहे अनेक आहे का एक आहे. मग अनेकत्व कोणामुळे आलं? लाटा बोलत तया चंद्रजेवी. दर्पणाची या जवळिका दुजयपणे मुखा का कुंकुमे स्फटिका लोरी परतू जायचे. दर्पणाची या जवळिका आपण एकच आहोत. दर्पणाची या जवळिका असा आरसा आपल्याला ठेवला, त्याच्यामध्ये दुजयपणे मुख. आरशामध्ये काय दिसते? मुख दिसतं काय. आणि आपल्याला वाटते आपण एक नसून किती आहोत. द्वैत कोण निर्माण केलं? आरशाने केलं. वास्तविक हा किती आहे? एकच आहे. दुजयपणे मुखा. वेड्या माणसाला जवळ कोणीतरी आपला जावई बा मित्राला घेऊन सासरवाडीला गेला बघा, हे मोठे मोठे आरसे ठेवले होते. आणि त्या आरशामध्ये मित्रही बघायला लागला. दुसऱ्या आश्रमामध्ये कोण बघतो? जावई बा. आणि मग ते जावई बा त्याचं नाक बसकं होतं काय. आणि तो आरशात पाहायला लागला, नाकच दिसलं. बरं दुसऱ्या आश्रमामध्ये कोण पाहत होता? मित्र. त्यांचा आरसा कसा दाखवायचा? नाक सरळ दाखवा. आणि मग काय विचारत बघा, जो भाऊ जावई बोलला राजा काय मूर्ख म्हणला सासूबाई, असे आरसा नाही असे. किती मूर्ख आरसा आहे बरं. लागले माझं नाक काय दाखवतो. किती शहाणा आरसा आहे म्हटलं. त्याच्या मित्राचं नाव काय दाखवतो. आरसा दाखवत असतो काय याचं नाकच मुळात बस काय. पण याला भ्रम झाला काय झाला असं. मग त्याला काय म्हणत असतं, खरोखरच आपल्याकडे भूक आहे आरशामध्ये. पण वेडा माणूस काय करतो, एकाने काय केलं होतं बरं का, तो पेटा काही नीट दिसेना होईना. जो आरशाचा राग आला, जो भुक्की मारली, आरसाच फोडून टाकला.
आरशाचा तो धर्म आहे का तुझ्या मुखाचा धर्म आहे? आरसा काय तुझं जसं असेल तसं काय करतो तो? दृष्टांत देऊन ज्ञानेश्वर महाराजांनी हा सिद्धांत सांगितला. गुणसंगमी हा जन्मे पावतो ऐसा गमी हिरवी नाही. गुणाच्या संबंधामुळे नाही का आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी जन्म दिसून येतो. वास्तविक परमात्मा स्वरूपे तिचा जन्म नाही, पुढचे कोणत्याही प्रकारे विकार नाही. अस्ति जायते वर्धते परिणमते, कोणताही विकार परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाही. दृष्टांत देऊन हा सिद्धांत आणखी दाखवूया. काय तैसा गुणसंभवे नाही आराला का कुंकुमे स्फटिका लोकतत्वे. कुंकुमे स्फटिका म्हणजे जास्वंदीचं फुल जर स्फटिकावर हे दिसलं तर स्फटिक पांढराच आहे, पण धुवून पाहणाऱ्याला काय वाटतं तो खरोखरच लाल आहे का? तोच आहे. संगतीमुळे काय त्याला ते प्राप्त झालेलं आहे. तैसा गुणसंगमे अजन्म जन्मे म्हणजे गुणाच्या द्वारा आपल्याला जन्म दिसून येत असतो. पावत वैसा गमे एरवी नाही. जन्म मृत्यू वगैरे सर्व काही विकार आहे त्याला कारण जर कोण असेल तर गुण हे कारणीभूत आहे. स्वरूपाच्या ठिकाणी गुणाचा काही संबंध आहे. अधमोत्तम योनी ऐशी आम्हानी संन्यासी होय स्वप्ने अंतजाती आहे. अधमोत्तम योनी नाही का, अधमोत्तम म्हणजे अंडाचे जारज स्वेदज सगळ्यात उत्तम योनी मनुष्य आहे. बाकी सगळ्या कशा आहेत? दुःखाला काय आहे? काही त्याच्यामध्ये सांगता नाही बघा, काही नाही सांगा. मनुष्य देहामध्ये सांगता आहे. 2 डोळे आहे, कान आहे, 2 नाक आहे, आमकाय काय ज्ञानेंद्रिय डबल देऊन टाकलेले. एक जरी काम करीत नसेल, एक डोळा गेला तरी एक डोळा काय करतो, एक बहिरा कान गेला तरी एक कान. पण देवाने मात्र एवढंच केलेलं आहे, 2 देण्याच्या ऐवजी पोट मात्र एकच दिलं. नाही तर दोन्ही आमंत्रण स्वीकारता. ब्रह्मदेवाला निवेदन दिलं, तक्रार केली. म्हटलं ब्रह्मदेवा तुमचं चुकलं की? म्हणजे काय चुकलं बाबा? आम्हाला सगळे 2-2 दिले, डोळे 2, हात 2, कान 2, पाय 2, पोट का बरं एकच दिलं? तर म्हटलं एकच बरे ना. दृष्टांत आपला संपला. एक आहे ना दावा काय गुणसंगमे अजन्म जन्मे आणि पावत वैसा गमे अधमोत्तम योनी. उत्तम अधम योनी आहे कोणाच्यामुळे आहे? गुणाच्यामुळे. जसा तुमचा गुण असेल तो तुमचा देह पडला मग तशीच योनी काय होते? काय भाऊ बोले जो मृत्यूला आहे तो पशु का पक्षी होय. पुढे 14व्या अध्यायामध्ये काय श्लोकामध्ये आहे, नाही आता आठवत नाही, त्याच्यातलंच आहे. प्रकृती सोयी भंगते प्रकृतीच्या अनुगुणा. नाही बघू आराम कल्प वृक्षाला नाही. 14व्यामध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये 3 गुणाचं वर्णन केलेलं आहे ना. जाऊ द्या पुढे बघू. जैसा संन्यासी होय शब्दे अंतजाती आहे त्याप्रमाणे नाही का. कोणीतरी संन्यासी होता आणि तो संन्यासी आपला कुठे जाणार आहे, पडके देवळं असतात कुठे काय असतात तिथे त्याने आपलं बिडार मारलं. आणि असे लग्नाचे दिवस होते आणि ते लग्नाचं मिरवणूक कुठं आली त्या मारुती माझ्याकडे. आणि तो नवरदेव कुठं बसलेला आहे घोड्यावर. मग आता लग्नातला नवरदेव कुठं पायी चालत असतो का? मग लोकांनी कुठे घेतला खांदा. मी आणि विचारलं आपलं, म्हणलं का हो काय त्याला काही चालता येत नाही का? खांद्यावर घेतला म्हटलं त्याला का? ते म्हटले महाराज या भानगडीत पडू नका. यावेळेला तो असा इंद्र आहे की स्वर्गाचा काय तो
आणि त्याला ते काही आगळं वेगळं दिसलं. मनी वसे ते जरा स्वप्न पडला, मुळात जागृतीत कोण आहे? स्वप्नात कोण झाला? ग्रहस्थी. काय झाला तो? मला ग्रहस्थी झाल्यानंतर पुढचा प्रश्न आता जरा बरं का, जागृतीतली आठवण होते का? आता मी संन्यासी आवाज त्याला स्मरण, संन्यासी नाही का स्वप्नाने झाला ग्रहस्थी गेला? बरं, तोच स्वप्न संपलं, पुन्हा संन्यासी जसा जाय. पण आपलं त्याला स्वरूप स्वप्नामध्ये आपण संन्यासी व्हावं असं त्याच्या स्वरूपाची आठवण होऊ देत नाही. त्याप्रमाणे आपण ब्रह्मरूप व्हावं. ही माया आपल्याला देहाच्या संबंधी आपलं वृत्ती जावं. मुळात जीव किंवा स्वरूप आहे. माया काय करीत नाही, आपल्या स्वरूपाचं स्मरण होऊ देत. केवळ पुरुषा नाही होणे जाणे का? पुरुष म्हणजे आत्मतत्व, ब्रह्मरूपत्व. तिथे कोणत्याही प्रमाणे करता नाही, भोगता नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, काही ज्याचं नाही तो प्रकृतीचा प्रकार बघा. असा गुणसंघाची असे का लागेल? माया संपूर्ण योनीला काय अन्नाच्या जाराचं स्वेद सुख दुःख याला कोण कारण असेल तर गुणाचा संघ. आणि गुण कोणाचे आहे? मायेचे. त्या गुणाच्या संगतीमुळे आपल्याला हे सगळं भोगावं लागतं. म्हणून असे का मूळ उपद्रष्टा हनुमंताचे भरता मुक्ता महेश्वरेया परमात्म्याची चाप्ती होतो देहस्मिन पुरुष. हा पुरुष कसा आहे? उपद्रष्टा, प्रकृतीहून वेगळा आहे, तिचा द्रष्टा आहे. हनुमंता म्हणजे अनुमोदन देणार आहे. भरता म्हणजे तिचा पती आहे, भोक्ता आहे. त्यालाच परमेश्वर महेश्वर असं म्हणत असतात. म्हणलं तो कुठे आहे? हो, परमात्म्याची चापयुक्त, त्यालाच परमात्मा स्वरूप असं म्हणत असतात. अस्मिन देहे पुरुष परा, या देहाच्याही पलीकडे जो आणि असलेला जो आहे त्याला पुरुष असं म्हणतात. आमच्या प्रकृती पलीकडील जरी कल्पवेणी लागसी पाव तरी मीच मी आहे. त्यालाच काय म्हणतात? सर्वांच्या पलीकडे असला म्हणून त्याला पर असं म्हणतात. काय म्हणायचं? अलीकडे असेल तर अपर म्हणायचं, पलीकडे काय याचे प्रकार पडतात. पराप्रकृती पुढे पराविद्या, पराभक्ती, अपराभक्ती, पराविद्या, अपराविद्या, नाही का? मग आपण सुद्धा एखाद्या गुरुचं वर्णन करायचं असलं तर काय लिहिलं नाही का? पुरुषाचं देत असतो का परमपुरुष? आता याच्या पलीकडे श्रेष्ठत्व दुसरं. प्रकृती माझी उभाजवी जैसा हो, प्रकृती नभा नभा पी तुला पाड. पुन्हा आणखी या गुणाचं आणि परमात्मा स्वरूपाचं वर्णन करणार आहे. तो विचार करायचा.